तर मुळात संसदीय लोकशाहीमध्ये विरोधी पक्षनेता हा सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी गरजेचा आहे। मात्र त्यासाठी विरोधकांकडे आवश्यक संख्याबळ हवं असं आजवर सांगितलं जायचं, त्यालाच आता छेद देण्यात आलाय। विरोधी पक्षनेतेपद हे माननीय पंतप्रधान किंवा माननीय मुख्यमंत्री यांच्या खालोखाल त्याचा दर्जा असतो लोकसभेत किंवा आपल्या विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये। त्यामुळे हे पद अत्यंत महत्त्वाचं आहे आणि कुठलाही प्रस्ताव, महत्त्वाची चर्चा, अर्थसंकल्पावरील भाषण, पहिलं भाषण करण्याचा मान हा विरोधी पक्षनेत्याला मिळतो आणि विरोधी पक्षनेत्याचं भाषण म्हणजे एक प्रकारे पंतप्रधान किंवा अशी प्रथा आहे, मुख्यमंत्री स्वतः सभागृहात हजर राहून ऐकतात। सभागृहाच्या एकंदर सदस्यांच्या 1.0 संख्या त्या पक्षाला असली पाहिजे, त्या पक्षाच्या नेत्याला असली पाहिजे। आता समजा महाराष्ट्र विधानसभेचा विचार केला, आपल्याकडे 288 सदस्य आहे, 28 किंवा 29 सदस्य एखाद्या पक्षाचे असेल तर तो पक्ष त्याच्या नेत्याला विरोधी पक्षनेतेपद मान्यता द्यावी असा दावा करू शकतो आणि ह्या संपूर्ण अधिकार माननीय अध्यक्ष विधानसभा आणि माननीय सभापती विधान परिषद यांना आहे। तर आणि आता या विधानसभेचं म्हणजे वैशिष्ट्य असं की सत्तारूढ पक्षाला थम्पिंग मेजॉरिटी मिळालेली आहे, त्यामुळे विरोधी पक्षाकडे, कोणत्याही विरोधी पक्षाकडे हा पुरेसे संख्याबळ नाही आहे। त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद आत्तापर्यंत कोणालाही दिलं गेलेलं नाही।